बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जो आहे तो अत्यल्प आहे आणि त्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासन जो आहे ते वारंवार आवाहन करण्यात आले आणि आज जागतिक रक्तदान दिन आहे आणि त्यानिमित्त पहिल्यांदाच बीडमध्ये जे डॉक्टर आहेत जे सर्जन आहेत त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। अशा पद्धतीने जिल्हा रुग्णालयाचा जो स्टाफ आहे त्यांनी देखील पुढाकार घेत रक्तदानाला सुरुवात केलेली आहे। सर्वसामान्यांना जे आवाहन करण्यात येते रक्ताचा तुटवडा जो आहे तो अत्यल्प आहे, त्यामुळे जात असेल धर्म असेल कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे आणि रक्तदानासाठी सामोरे गेलं पाहिजे असं आव्हान जे आहे इथले सर्जन आहेत डॉक्टर आहेत ते करताना पाहायला मिळतात। माझ्यासोबत डॉक्टर CS बडे सर आहेत। सर, कशा पद्धतीचं तुम्ही आवाहन करता, काय नेमका हा संकल्प तुमचा आजचा आहे? तुमचा सगळा स्टाफ जो आहे आज रक्तदान करतो। आज जागतिक रक्तदान दिवस आहे आणि त्यानिमित्ताने जिल्हा रुग्णालय बीड येथील रक्तपेढीमध्ये जे सर्जन्स असोसिएशन आहे बीडमधील तसेच ऑल इंडिया सर्जन्स असोसिएशन यांनी रक्तदानाचा संकल्प केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये बरेच जे डॉक्टर्स आहेत ते व्हॉलंटरीली रक्तदान करत आहेत आणि रक्तदानाची ही जी चळवळ आहे ही अशीच पुढे नेणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपल्याला गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकते। नक्कीच काय आवाहन कराल? सध्या तुमच्याकडे जो रक्तसाठा आहे तो अत्यल्प आहे, इतर सामाजिक संघटना असतील, नागरिक असतील। सर, आपल्याकडं डिलिव्हरीज खूप मोठ्या प्रमाणात होत असतात, रक्ताची गरज असते, ॲक्सिडेंटच्या केसेसही येत असतात आणि काही पेशंट सिव्हिअर ॲनिमिक असतात आणि रक्त हे कुठं काही कारखान्यात बनत नाही, ते माणसाच्या अंगातच बनतं आणि रक्तदान केल्याशिवाय आपण एखाद्याचा जीव वाचवू शकत नाही। तर माझं आव्हान असं आहे की ह्या निमित्तानं आज जरी जागतिक रक्तदान दिवस असला, आज जरी व्हॉलंटरीली रक्तदान करत असले तरी ही प्रक्रिया ही निरंतर राहिली पाहिजे आणि दररोज आपल्याला 50 ते 60 बॅग लागत असतात आणि ह्याच्यामुळं एखाद्याचा जीव वाचत असतो। तर सर्वांना आवाहन आहे की रक्तदान करावा आणि ह्या रक्तदान केल्याचा आपल्या तब्येतीवर काही परिणाम होत नाही। जे काही रक्त आपण डोनेट केलेलं आहे ते 2-3 दिवसाच्या आतमध्ये तेवढं ते रिप्लेस होत असतं, त्यामुळं घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही। नक्कीच आजच्या दिनाचं निमित्त ठेवून रक्तदान करू नये, तर हे कार्य जे आहे ते निरंतर ठेवावं असं आवाहन जो आहे जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा आरोग्य यंत्रणा असेल यांच्याकडून केलं जाते। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।